काही नव्हतं रे माझ्याकडे. 10x10च्या भाड्याच्या खोलीत राहत होतो रे आम्ही. त्या खोलीचं पैसे भरायला पैसे नसायचे. मग टेन्शन मध्ये यायचो. मग ती म्हणायची डोंट वरी, 5 तारखेला माझा पगार होणार. पगार झाला की मी देईन. आणि मग मी तिला एक दिवस ज्यावेळी माझं सगळं छान झालं, देऊळ बंद आला, मुळशी पॅटर्न आला, सर सेनापती हंबीरराव येईपर्यंत ती नोकरी करत होती. मग मुळशी पॅटर्ननी तर लाईफ बदललं. आणि मग मी तिला म्हटलं, स्नेहल आता नोकरी थांबव आणि कर अभिनय सुरू. तू खूप मोठी अभिनेत्री आहेस. चर्चा होणार. कारण तिने घर सांभाळून, आणि तिचा नवरा कोणी श्रीमंत नव्हता हो. घर सांभाळलं म्हणजे फाटका तुटका संसार सांभाळला. फाटलेल्या संसाराला ठिगळ्या लावली आणि तो असा काही तिने सजवला. त्याची परतफेड या सिनेमात होणार. तुम्ही, मी तिच्या अभिनयाबद्दल बोलत नाही, तुम्ही ते सिनेमा